तर दुसऱ्या बाजूला आपण पाटण तालुका 45+ हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच आपण पाहतोय जे सौजन्य टी शर्टचं गोठवली या संघाला दिलं जातं या प्रेक्षणीय सामन्यादरम्यान त्याचं सौजन्य आपल्याला लाभलंय ते पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असलेले मान्य श्री गोपीदादा सूर्यवंशी यांच्या माध्यमातून नक्कीच देखणा आणि डोळ्यात भरणारा हा सुंदर असा टी शर्ट दिला जातोय. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत तसेच शिवसेना उपशहर प्रमुख नवी मुंबई या पदाची भूमिका ते पार पाडत असतात. त्यांच्याकडून हे सौजन्य आपल्याला लाभल्याला पाहायला मिळते. पाटण तालुका प्रीमियर लीगला प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये दिले जात आहेत त्यांच्या माध्यमातून. नक्कीच एक नव अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळाला या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनला या हंगामामध्ये आणि चांगलं आपलं पद त्यांनी निभावताना पाहायला मिळत आहे. तर चांगलं आयोजन वारंवार आपल्या भेटीला येते दादांच्या माध्यमातून. त्या दादांचं मी आभार मानेल सर्व पाटण तालुक्याच्या वतीने, सर्व पाटण तालुक्यातील खेळाडूंच्या वतीने, कारण एक चांगलं आयोजन पाहिलं गेलं त्यांच्या माध्यमातून राबवलं जाते. हॅलो, थँक्यू सो मच महेश सर. तर गोटीवटी 40+ टीमचे कॅप्टन्स विनंती असेल आपण या लगेच टॉस बॉक्स मध्ये टॉससाठी. नक्कीच पाटण तालुका 40+ संघाचे कॅप्टन आपण पाहता नक्कीच माननीय श्री गोपीदादा सूर्यवंशी जे नक्कीच या टीमला लीड करतील, टीमचे कॅप्टन आहेत. तर गोटिवली 40+ संघाचे कॅप्टन आपण या लगेच टॉससाठी वेळ होतो आपल्याला, प्लीज विनंती असेल. नक्कीच ह्या मॅच आपण सर्वजण आतुरता करत होतो आणि तिने नक्कीच मॅच आता नक्कीच आपल्या भेटीला आलेले आहे आणि नक्कीच या स्पर्धेला 4 चांद लावण्याचे काम नक्कीच सर्व खेळाडू करतील. लेजंड क्रिकेटर आपण पाहायला मिळत आहेत. एक चांगली लढत पाहायला मिळणार आहे. एका बाजूला पाटण तालुक्याचा क्रिकेट, परंतु दुसऱ्याच बाजूला नवी मुंबईचा क्रिकेट नक्कीच पाहायला मिळणार आहे तुम्हाला या मैदानावरती. तर कॅमेरामॅन आपण टॉस बॉक्स कव्हर करायचा आहे. कॅमेरामॅन नक्कीच या ठिकाणी आपण पाहतात गोपीदादा सूर्यवंशी आपण पाहता कॅप्टनच्या भूमिकेमध्ये. नक्कीच आपण गोटिवली 40+ टीमच्या कॅप्टन आपण हा मान देऊया टॉस करण्यासाठी. तर दादांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा टॉस उडवायचा आहे आणि गोपीदादांना विनंती असेल आपण या ठिकाणी नक्कीच मागणी करायची आहे. तर दादांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. हेड असा कॉल आलाय, यस हेड आलाय. तर टॉस जिंकलाय गोपीदादा आपल्या टीमनं. तर आपला निर्णय फक्त काय असेल कळवायचा आहे. फर्स्ट बॅटिंग टॉस जिंकलाय, एक धाडसी निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा निर्णय, परंतु बॅटिंग करण्याचा निर्णय काय घेतला हे सांगायचंय. नक्कीच बॅटिंग लाईन चांगली आहे दादांची आणि नक्कीच सांगितलंय आपण जाऊया 40+ नक्कीच गोटिवली टीमच्या कॅप्टनकडे. आपण नक्कीच या ठिकाणी टॉस जिंकलास आपला निर्णय काय असता. फिल्डिंग घेतली असे फिल्डिंग पर्यंत आता पाहिजे ते नक्की झालंय. आपण ही स्पर्धा पाहतात पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत PTPL पाटण तालुका प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीग मध्ये ही प्रेक्षणीय मॅच नक्कीच मैत्रीचं नातं जपण्यासाठी ही आपण शो मॅच पाहतोय आणि इथे खेळताना नक्कीच आता कसा आनंद होणार तुम्हाला. आम्ही इथे नेहमी खेळत असतो, आम्हाला आनंद होतोच आणि हे सर्व जे पाटण तालुक्याची मुलं आहेत ते सर्व रोज आमच्या बरोबर प्रॅक्टिसला असतात, त्याच्यामुळे खेळायला आम्हाला आनंद होईल. आणि सर्वप्रथम मी उमेश कोल्हेकरचं अभिनंदन करतो. त्यांनी सेंचुरी मारल्याबद्दल मी त्यांचं खरोखर मस्त चांगला खेळ खेळून चांगले त्यांनी बॅटिंग दाखवली, त्याबद्दल मी त्याला हार्दिक शुभेच्छा देतो पुढच्या मॅचसाठी. नक्कीच दादा इथे मैदानावरती आल्यावरती तुम्हाला मैदानाची सजावट आणि आयोजन पाहिल्यानंतर कसं वाटतंय. हो खूप छान वाटलं. आमच्याच देखरेखीत झालं मैदान आणि मुलं सर्व आमच्याच मध्ये असतात, त्याच्यामुळं असं परकी काही नाही वाटत नाही आणि खूप छान मैदानाची सजावट केले, खूप छान आयोजन केले. आम्ही या कमिटीचं खरोखर आभार आहोत. आम्हाला पण खेळायची संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार आहोत. नक्कीच थँक्यू सो मच. चांगलं मनोगत व्यक्त केलं. टॉस जिंकला तो म्हणजे पाटण तालुका 40+ संघानं गोपीदादांनी टॉस जिंकला. सांगितलं की आम्ही सर्वात प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेऊ आणि नक्कीच समोरील संघाला सत्रक्षण करण्याची संधी देऊ. टॉस जिंकलाय पाटण तालुका 40+ संघानं आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉम्बॅक्स मध्ये, तिथे सज्ज आहेत आमचे महेश पवार सर आणि दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती करू की जो डगआउट आहे त्या डगआउटमध्ये आपण थांबायचा आहे आणि जे डगआउटमध्ये जे खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग जमलेले आहेत त्यांना विनंती असेल की आपण तो डगआउट खाली करायचा आहे.
ओव्हर टू महेश सर कॉम्बॉक्स. धन्यवाद प्रसाद सर. आपण ऐकत होतो गोड मधुर वाणी, चांगलं समालोचन प्रसाद सरांच्या माध्यमातून बदलापूरवरून जोडले गेलेत आपल्यासोबत. तर चालू असलेला विद्यमान सामना आपण पाहतोय, रंगला जाईल तोपर्यंत. गोटवली गाव 40+ विरुद्ध पाटण 40+ असा हा सामना नक्कीच आपण पाहिलं गेलं. गोटवली संघाच्या कर्णधारांकडे विचारणा केली गेली की या आयोजनाबद्दल काय बोलाल, त्यावेळेला सांगितलं गेलं की खूप चांगलं आयोजन, नक्कीच हे एक वारंवार या मैदानावरती खेळत असतात, परंतु आज जे सजावट झाली, या आयोजन केलं गेले ते मात्र उत्कृष्ट आणि एकदम चांगल्या पद्धतीचं. आणि तिथं उपस्थित होते ते म्हणजे अध्यक्ष पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचं, आणि या मॅचमध्ये कर्णधार पद निभावणार आहेत ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके गोपीदादा सूर्यवंशी. नक्कीच यांच्या माध्यमातून हे आयोजन केलं गेलं. एक सिंहाचा वाटा या माणसाचा, ज्या माणसानं खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळलं, खऱ्या अर्थानं क्रिकेट जगलं आणि खऱ्या अर्थानं या क्रिकेटचा पाया रोवला गेला आणि या पाटण तालुक्यातल्या खेळाडूंना एक नवी संजीवनी देण्याचं कार्य केलं जातंय गोपीदादांच्या माध्यमातून. त्या गोपीदादांच्या समोर हे मात्र वाहवा करण्यात आली. त्या गोपीदादांना मात्र आज जे जो एवढा सगळा अट्टहास केला त्याचं मात्र सार्थक झालेलं पाहायला मिळतं. आणि या स्पर्धेचं आकर्षण आजच्या दिवसातलं आपण पाहतोय आपल्यासोबत जोडले जातील महाराष्ट्रातलं लाडकं पंचांच्या भूमिकेमध्ये असलेलं एक वेगळ्या वैशिष्ट्य शैलीसाठी ओळखले जाणारे पंच गोट्या सर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं इथं आगमन होतंय, त्यांचंही सहर्ष स्वागत असेल पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. आणि नक्कीच या मॅच मध्ये माझ्यासोबत जोडले जातील आमचे साथी समालोचक सूर्यकांत डमरे सर. नक्कीच आम्ही दोघं तुम्हाला या मॅच दरम्यान आमचा दोघांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. नक्कीच 40+ ही मॅच असेल. मी दादांना विनंती केलं माझ्यासोबत जोडायचं आपण, कारण नक्कीच एक वरद हस्त असतो दादांचा. सूर्यकांत सर ज्या वेळेला कमेंट्री करत असतात, समालोचन करत असतात, तर त्यावेळेला मात्र शिकायला मिळतं त्यांच्याकडून खूप सगळ्या गोष्टी. तर बॉलची पूर्तता करायची आयोजक. हॅलो नक्कीच आपण पाहतोय चालू होणारा हा सामना. गोटेली गावचे 40+ संघ मैदानामध्ये दाखल होते. त्यांनी घातलेली जर्सी, त्यांनी परिधान केला टी शर्ट आपण पाहतोय अगदी नजरभेदक, नक्की नजरेमध्ये कैद व्हावा, पाहता क्षणी प्रेमात पडावं असं हे सुंदर टी शर्ट. आणि याचं सौजन्य सुद्धा आपण पाहतोय गोपीदादा सूर्यवंशी यांच्या माध्यमातून. नक्कीच इथं जाताच डरकाळी दिली जाते गोट्या सरांच्या माध्यमातून. साला झुकेगा नाही आग लगा देगा असं मात्र इथं सांगितलं जातं. या आयोजनाला मात्र नक्कीच प्रेक्षक वर्ग जोडला गेला, क्रीडा रसिक जोडले गेले, तर त्यांच्याना विनंती करेल नक्कीच टाळ्या वाजून मात्र इथं या आयोजनादरम्यान स्वागत करायचंय. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील गोट्या सर, त्यांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळतील ठाकूर सर. नक्कीच पंचांची जोडी या मायाच्या दरम्यान कोपरी गावावरून जोडले गेले. तर या स्पर्धेदरम्यान तर उपस्थित सर्व क्रिकेट रसिक मायबाप, नक्कीच ही क्रिकेट रसिकांची गर्दी, नुसती गर्दी नाही तर दर्दी प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. सातारा स्पोर्ट्स या वाहिनीवरती जोडला गेलेला ऑनलाईन प्रेक्षक वर्गाचंही मी सहर्ष स्वागत करेल. माझ्यासोबत समालोचक आपल्याला ऐकायला मिळतील सूर्यकांत सर या मॅच दरम्यान. तर नक्कीच मी विनंती करेल पंचांना लगेचच मॅचला सुरुवात करायची आणि या आयोजनाचं नक्कीच एक केंद्रबिंदू असलेला तो गोट्या सर मैदानामध्ये दाखल. धन्यवाद महेश. येऊया पाटण तालुका प्रीमियर लीग 2024 मध्ये. आपण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये आज पाहणार आहोत गोट्या अंपायर उर्फ शंकर धोत्रे.
शंकर धोत्रे यांना खऱ्या अर्थाने गोट्या नावाने ओळखलं जातं पुरा महाराष्ट्रामध्ये आणि त्यांचे तब्बल 20 लाख फॉलोअर्स आहेत. केदार जाधव यांच्या बरोबर त्यांनी हेलिकॉप्टरमधून सुद्धा प्रवास केलेला आहे. असं नामांकित व्यक्तिमत्व आज आपल्या या मैदानामध्ये डान्सिंग अंपायर ज्यांची एबीपी आपण जर माझामध्ये गेलात तर त्याच्यामध्ये सर्च केलं तर एबीपी माझा न्यूज चॅनलला तर त्याच्यावर त्यांची मुलाखत सुद्धा झालेली आहे. आज महाराष्ट्राचं टेनिस क्रिकेटचा जो खेळ आहे या खेळाला खऱ्या अर्थाने उंची गाठून देणारे पंच कोण असतील तर आपले गोट्या अंपायर आणि त्याचबरोबर अखंड या महाराष्ट्रामध्ये अखंड या भारतामध्ये जर क्रिकेट टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर मग त्याच्याबरोबरच जसे गोट्या अंपायर आहेत तसेच या खेळाला उंचीवर नेण्याचं काम कृष्णा सातपुते असू दे किंवा आपले या परिसरातले खेळाडू असू दे म्हणजे अशा लोकांनी म्हणजे खूप साऱ्या खेळाडूंना आता नाव घेण्याची आपल्याला इथे वेळ नाहीये परंतु या सर्व खेळाडूंचं सुद्धा योगदान लाभलेलं आहे या टेनिस क्रिकेटमध्ये. आज एक नक्कीच धमाका आज नक्कीच एक रंगत या मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत ती म्हणजेच गोट्या अंपायर यांच्या माध्यमातून. कारण कित्येक वेळा आम्ही त्यांना पाहिलंय मैदानामध्ये त्यांच्या जेव्हा हालचाली त्यांचे जेव्हा डान्स आपल्यासमोर येतात तेव्हा पाहायला मिळतात तेव्हा नक्कीच क्रिकेटला एक वेगळी कलाटणी पाहायला मिळते. अर्थातच वेगळं एक क्रिकेटचं चित्र दिसतं मैदानाच्या आतमध्ये. आज गोट्या अंपायर आपल्यासमोर एकदा त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. झुकेगा नाही साला पुष्पा नाही गोट्या हूं गोट्या. नक्कीच दादा आपण पाहतोय चांगले तिथं पंचांच्या भूमिकेमध्ये आणि त्याला चांगला आवाज दिला जातोय सूर्यकांत दादांच्या माध्यमातून. तर ओपनिंग फलंदाज जोडी आपल्याला अध्यक्षस्थानी असलेले सूर्यकांत दादा पाहायला गोपीनाथ दादा पाहायला मिळत आहेत तर नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहे तर राजू मोरे. नक्कीच पहिला चेंडू हाताला गेला आणि मॅचची जशी सुरुवात झाली तसं मात्र सांगितलं गेलं आवाज दिला गेला झुकेगा नाही साला गोट्या इधर हे उभा आणि मात्र सुरुवात झाली मॅचला. पहिला चेंडू अगदी सहजतेने खेळला गेला. दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण केलं जातंय. नक्कीच क्रिकेट खेळलं जातं या माणसाकडून क्रिकेटला प्रेम दिलं जातं नवीन खेळाडूंना उत्साह दिला जातो त्याच्या माध्यमातून पहिली धाव अंकित केली जाते 40+ पाटण तालुका या संघासाठी. एक धाव अंकित केली जाईल धावफलक खुलं केलं जातंय. नक्कीच सूर्यकांत दादा मी सांगेल हे आयोजन आपण पाहताय या आयोजनामध्ये सिंहाचा वाटा जो आहे तो मात्र नॉन स्ट्राईक वरती आता असलेला गोपीदादा यांचा. गोपीदादा सूर्यवंशी यावर्षी अध्यक्ष पदाची भूमिका त्यांनी साकारली आणि या आयोजनामात्र चांगलं रूपांतर आपल्याला पाहायला मिळालं. इथं मात्र चांगला झेलचा तिथं प्रयत्न केला गेला होता. अगदी पाहिलं गेलं 40+ असलेले हे आपल्याला खेळाडू पाहायला मिळत आहेत परंतु अगदी 16 वर्षाचा तरुण असल्यासारखं तिथं क्षेत्ररक्षणामध्ये धाव घेताना पाहायला मिळत आहेत. काय बोलाल दादा? नक्कीच आपल्या नवी मुंबईचं जर 40+ पाहिलं तर प्रत्येक गावामध्ये जे 40+ संघ आहेत अक्षरशः बिबडेनं तरुणांना लाजवतात. आज सुद्धा त्यांचा फिटनेस बघा सकाळची 7 वाजले. मी स्वतः जीवगावामधून बिलॉंग करतोय त्यामुळे मला जीवगावचे 40+ खेळाडू सगळे माहिती आहेत. इथे गोठिवलीचं जर आपण 40+चा विचार केला तर नक्कीच हे बघा झेल कसा घेतलाय लक्ष अजून तीक्ष्ण आहे या वयामध्ये सुद्धा. झपकन बॉल आला झपकन झेल घेतला आणि विकेट परतून लावली. अर्थातच पहिलं विकेटचं पतन पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. पहिला गडी बाद होतोय. धावसंख्या आहे फक्त 3. मित्रांनो थोड्या वेळात ही रगत पाहायला मिळेल गोट्या अंपायरांकडून कारण थोडंसं चार्ज होणं बाकी आहे. थोडेसे 2-3 गाणी होऊन जाऊ द्या. एकदा धमाका बघा गोट्या अंपायरांचा. 3 धावा आहेत धावफलकावर. पाटण तालुका 40+ आपण पाहतोय इथे गोलंदाज मात्र नक्कीच प्रभावी ठरत आहेत. पांडुरंग आपण पाहतोय 40+चे खेळाडू गोठवलीचा संघ ज्यांचा एक काळ होता ज्यांनी गाजवला ज्यांनी आपल्या काळामध्ये प्रतिनिधित्व केलं गोठवली गावचं ते मात्र आज 40+चं प्रतिनिधित्व करतायत. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर त्यांच्याकडे क्षमता आहे अजून सुद्धा. इथे गोलंदाजीची बघा धुरा सांभाळताना पहिलं षटक मार्गस्थ आहे. या वेळेला सुद्धा मात्र धावा देण्यात कंजूसी दाखवतात गोलंदाज. नक्की चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि इथं फलंदाज आपण पाहतोय बचावात्मक पद्धतीने खेळतायत. बघा
पांडुरंग दादा जे आज गोलंदाजी करतायत त्यांचं वय आहे 61, 61 वयाचा तरुण असं मी म्हणेन. एकदा टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी. 61 वर्षाचा तरुण आज गोलंदाजीमध्ये प्रभाव दाखवतायत आणि धावा फक्त त्यांनी खर्च केल्यात आपल्या पहिल्या षटकामध्ये फक्त 4. एक गडी सुद्धा बाद करून दिलाय. पहिला गडी बाद झाला. आपण पाहतोय राजू दादा बाद झालेत, परंतु आज आपण पाहतोय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गोपी दादा सुद्धा आज मैदानात उतरलेले आहेत. आज खऱ्या अर्थाने या लीगला ज्यांच्या खूप मोठा हातभार लागलाय ते गोपी दादा. आपण पाहतोय यावेळेला इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय, थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळाली स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूला, परंतु डीप स्क्वेअर लेगला इथे फील्ड केल्यानंतर फेक येईपर्यंत 1 धाव मिळते. एका धावेने 5 धावा धावफलकावर. आपण पाहतोय पाटण तालुका 40+ हा संघ प्रथमतः इथे फलंदाजी करतोय. गोलंदाजीसाठी मात्र गोटवली 40+चा संघ उपस्थित आहे आणि अर्थातच गोलंदाजी करतोय, फिल्डिंग करतायत गोटवली 40+. आज आपण नवी मुंबईचा जर विचार केला, हो यावेळेला काय स्ट्रोक सजवलाय, परंतु बघूया या वेळेला झेल सुटला जातोय. ट्राय जरूर झाली, परंतु इथे 2 धावा येत आहेत गोपीदादांच्या खात्यामध्ये आणि पाटण तालुका 40+च्या खात्यामध्ये. धाव संख्या आता मात्र 7च्या घरामध्ये 7 धावा. एक गडी बाद आहे. यावेळेला मैदानात आकर्षण पाहतोय, गोट्या अंपायर आहेत. आज मात्र मेजवानी, आज संडेचा दिवस आहे, आज मेजवानी खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या पटलावर पाहायला मिळेल. यावेळेला स्ट्रोक हवेत मारलेला आहे, परंतु पॉइंटला फिल्डिंग आपण पाहतोय करतात. अर्थात त्यांचं सुद्धा एज जर आपण विचार केला, त्यांचं सुद्धा ज्यांनी झेल घेतला त्या दादांचं वय आहे 52. अच्छा, गोलंदाजी करणारा जो गोलंदाज आहे प्रकाश दादा, त्यांचं सुद्धा वय 52 आणि झेल घेतलाय त्या दादांचं वय सुद्धा 52 आहे. म्हणजे आज बघा 50+ झालेले खेळाडू, मी तर नुसतं 40+ नाहीये तर 50+ झालेले खेळाडू आहेत. एवन की मगाशी पहिल्यांदा पांडुरंग दादा ज्यांचं 61 वय पाहिलं आपण आणि त्यांची गोलंदाजी सुद्धाची अजून सुद्धा धुरा जी आहे ती धारदार धुरा होती, कारण फक्त 4 धावा त्यांनी खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये. आज मात्र आपण पाहतोय दुसरे षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या आहे धावफलकावर 7. कारण नवी मुंबईचा 40+चा जर विचार केला तर खऱ्या अर्थानं नवी मुंबईचे जे 40+ आहे ना, त्याच्यामुळंच आज पुढं महाराष्ट्रात 40+ खेळलं जातंय. हे एक मी नक्कीच इथं सूचित केलं जातोय. कारण आमच्या इकडे कोकणामध्ये सुद्धा 40+चे खेळाडू खेळतात, परंतु तेवढा तो जसा जोश आणि जी कमिटी जी आहे आपल्या या नवी मुंबईची तशी मात्र अजून तरी दिसत नाही आहे उर्वरित महाराष्ट्रात. परंतु काही ठिकाणी मात्र नक्कीच त्याचा अवलंब केला जातोय. यावेळेला आपण पाहतोय 1 धाव चोरटी घेतली जाते. स्वामी आपण पाहतोय, स्वामीला पाहतोय एक आधारस्तंभ या PTPLचे पाटण तालुका प्रीमियर लीगचे ते मैदानाच्या आतमध्ये. परंतु या वेळेला आपण फलंदाजीसाठी पाहणार आहोत मारुती आबा. यावेळेला स्ट्रोक चांगला खेळलाय, पॉइंटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय आणि पाहूया काय घडतंय. तर तिथे काय टायमिंग आहे बघा डीजे आणि आमच्या गोट्या अंपायरचा डान्स बघून एकदा पुन्हाच्या टाळ्या होऊन जाऊ द्या. खास या स्पर्धेसाठी त्यांनी अमूल्य वेळ देऊन इथे उपलब्धी लावली आणि या स्पर्धेसाठी ते उपस्थित राहिले. नक्कीच आम्ही त्यांचा आभार मानतो. आणि काय डान्स पाहायला, मी म्हणतो रंभा कुठे आहेत आमच्या मैदानामध्ये? काळी रंभा बघा कशी नाचते. यावेळेला मात्र गोट्या अंपायर वा शंकर दादा धोत्रे यांचा डान्स आपण जर पाहतो युट्यूबच्या माध्यमातून, ओहो चौकार. म्हणून मी थोडा थांबलो, कारण मला गोट्या अंपायरांचं सर्व खानाखुना माहिती आहेत. यावेळेला चौकार त्यांनी जाहीर केलाय. धाव संख्या आता मात्र 12. यावेळेला आपण पाहतोय इथे चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर निघून गेला,
परंतु इथे शरीराचा वेध घेतल्यानंतर मात्र इथे वाईट देण्याचा संभव आला नाहीये, परंतु कोणती धाव मिळत नाही. डॉट बॉल येतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धाव संख्या आहे 12. पाटण तालुका 40+ या संघाची धाव संख्या 12. 2 फलंदाज बाद. डीजे आवाज आज मात्र डीजे आज आमच्या इथे उपस्थित आहेत. गेले 2 दिवस नव्हते, परंतु आज मात्र उपस्थित झालेले आहेत. खास आकर्षण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोट्या अंपायर आहेत. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेला मात्र नक्कीच रंगत आलेली आहे, नक्कीच एक पर्वणी लाभलेली आहे आणि आकर्षण आजच्या दिवसामधलं. गोलंदाजीसाठी तिसरे षटक हाताळण्यासाठी प्रल्हाद गोलंदाजी मार्कवर आणि वय वर्ष 55 यांचं सुद्धा आहे. स्वामींसाठी यावेळेला गोलंदाजी बघा उजव्या इष्टीच्या बाहेर आउटसाइड द ऑफ स्टंप, परंतु यॉर्करचा हा बॉल आपण उजव्या इष्टीच्या बाहेर टाकला आणि तर या वेळेला आपण पाहतोय निर्धाव बॉल जातोय. 12 धावा धावफलकावर. यावेळेला स्ट्रोक चांगला सजवलाय. 2 फिल्डर बॉलच्या खाली. इथे फ्लमिंग झालंय. थोडंसं कुठेतरी कॉल देणं महत्वाचं आहे फिल्डिंग करताना, कारण या वयात थोडीशी टक्कर होणं टाळा. कारण जरूर आपण पाहतोय घोटवलीचे जरी आमचे 40+ संघ असला तरी त्यांना खूप सारा अनुभव आहे. नेहमीची प्रॅक्टिस असते. सकाळच्या सत्रामध्ये त्यांची प्रॅक्टिस असते. प्रत्येक गावामध्ये जर आपण गेलात तर 40+ संघ हे प्रॅक्टिस करत असतात. याचं मी मुद्दाम उल्लेख का करतोय, तरुणांनी हे धडे घेतले पाहिजेत. यावेळेला मोठा स्ट्रोक जरूर आलाय, पण स्ट्रेट फिल्डर आपण स्क्वेअर लेगच्या दिशेला डीप स्क्वेअर लेगला झेल देऊन तंबूच्या दिशेने जाताना पाहतोय. स्वामी हातरा क्रमांक 3. तिसऱ्या विकेटचं पतन मैदानाच्या आत. मध्ये अजून करमणुकीचे नक्कीच काही गीत तुमच्या समोर घेऊन येतील आमचे डीजे आणि त्याच्याबरोबरच डान्सिंग अंपायर गोट्या सुद्धा आपली करमणूक करतील. आणि या खऱ्या अर्थाने आज संडेचा दिवस अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. PTPL मध्ये आपण पाहणार आहोत. आकर्षण आहे गोट्या अंपायर आणि या स्पर्धेला आपण पाहतोय इथे मात्र एक प्रेक्षणीय सामना सुद्धा पाहतोय आणि त्या सामन्यामध्ये पंचांची भूमिका पार पडताना गोट्या अंपायर यावेळेला 4थं षटक हाताळण्यासाठी प्रल्हाद आणि बॅटिंगला तर स्ट्राईकला आलाय विनोद मनेरकर. तिसरे षटक आपण हाताळण्यासाठी आपण पाहतोय प्रल्हाद आहेत. धावसंख्या आहे धावफलकावर 14. 3 फलंदाज बाद. धावसंख्या आहे 14. यावेळेला खोलवर टप्प्याचा परंतु खोदून काढलाय. स्ट्रोक चांगला होता. अराउंड द कार्पेट आपण पाहतोय. लॉंग ऑनला फील्ड आहे, केले फील्ड आणि फेक करेपर्यंत मात्र 2 धावा जरूर घेतल्या जात आहेत. आता मात्र धावसंख्या आहे 16च्या घरामध्ये. अजून जरी आपण असं म्हटलं की जरी 40+ संघ इथे खेळत असेल तरी षटकार सुद्धा ते षटकारांची सुद्धा पूर्तता करतात. षटकार सुद्धा मारून दाखवण्याची किमया त्यांच्यात आहे. अजून ती धमक, अजून ती ताकद त्यांच्यामध्ये आहे, अजून ती प्रतिभा त्यांच्यामध्ये आहे. इथे धावा जरूर 16 असतील. तिसरे षटक मार्गस्थ आहे. 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. परंतु यावेळेला हवेत बॉल आहे आणि ते झेल होतोय का? येस, झेल झालेला आहे. परतावं लागतंय. धक्का क्रमांक 4 पाटण तालुका 40+ या संघाला. आत सुनील जोडीला आबा आहेत, परंतु इथे सुनील मात्र डावखुरा फलंदाज जीवगावमध्ये बिलॉंग करतोय आणि हा आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा चमकलेला सितारा आहे.
गावदेवी जुहूगावकडून प्रतिनिधित्व केलेलं या सुनील सध्या मात्र वयाच्या 43वी वर्षी 40 प्लसचा सामना खेळताना अर्थातच प्रतिनिधित्व आता मात्र करतोय तो पाटण तालुक्याचा 40 प्लसचा संघामधून. यावेळेला बघा ऑफसाईडला क्षेत्ररक्षक आहे कव्हर्समध्ये, परंतु एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या आहे 17. 4 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला, 17 धावा. आज मात्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेला रंगत आलेली आहे. आपण पाहतोय आज सातत्याने चांगली समुद्र संगीत तसेच डान्सिंग अंपायर गोट्या यांचा सुद्धा डान्स आपल्याला पाहायला मिळेल. आणि मैदानाच्या आत मात्र 4थं षटक प्रगतीपथावर, शेवटचं षटक प्रकाश यांच्या माध्यमातून, इथे आकाश यांच्या माध्यमातून, आणि स्ट्राईकवर मात्र सुनील डावखुरा फलंदाज आहे. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑनला फील्ड केअर पर्यंत 2 धावा जरूर मिळत आहेत. 19 धावा धावफलकावर. 4 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला, 19 धावा. वय वर्ष 46 आकाश यांचं. नक्कीच मी म्हणेन धावा कुठेतरी आल्या पाहिजे होत्या, कारण एक समोर बलाढ्य संघ आहे. यावेळेला ड्राईव्ह चांगला आहे, परंतु अराउंड द कार्पेट ऑन साईडला आपण पाहतोय डीप मिड विकेटला तिथे फील्ड केलं जाते. फेक करेपर्यंत 2 धावा इथे जरूर घेतल्या जात आहेत. धावसंख्या आहे 21. एखादा मोठा षटकार चौकार आला तर मात्र कुठेतरी धावा समाधानकारक दिसतील आपल्याला धावफलकावर, परंतु सध्या जी मजा यायला पाहिजे ती अजून आलेली नाहीये, कारण धावा फक्त 21 आहेत. शेवटचं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आत. यावेळेला मात्र मोठा स्ट्रोक जरूर आलाय. झेल घेतला जातोय. बघा क्रिकेटमध्ये झेल घेणं फार महत्वाचं आहे. फिल्डिंग चांगली असणं महत्वाचं आहे. 5वा हादरा. जे नवीन फलंदाज अवी आपण पाहतोय मैदानाच्या आत. 21 धावांवर हा 5वा हादरा बसलेला आहे. 5व्या विकेटचं पतन झालेलं आहे. ठाकूर आपले लेग स्क्वेअर पंच, बेन पंच आपण पाहतोय. शंकर धोते उर्फ गोट्या अंपायर. एकदा होऊन जाऊ द्या. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे, परंतु इथे टायमिंग परफेक्ट झालं नव्हतं. 1 धाव जरूर मिळते. अविने आपला अकाउंट ओपन केलंय. 22 धावा धावफलकावर. आता मात्र शेवटचं षटक आणि उर्वरित 2 चेंडूंचा खेळ या इनिंग्स मध्ये शिल्लक. 40 प्लसचे हे खेळाडू. आज मात्र बी असं पडेल 40 प्लस फक्त एक ब्रँड आहे, परंतु इथे खेळणारे खेळाडू हे ब्रँडेड आहेत. यावेळेला मोठा स्ट्रोक येतोय आणि झेल सोडला जातोय. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला. 2 धावा जरूर इथे घेतल्या जात आहेत. या षटकातलं शेवटचा चेंडू असेल. 2 धाव्यानंतर आपण पाहतोय 24 धावा धावफलकावर असतील. 5 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. पाटण तालुका 40 प्लस हा संघ प्रथमतः फलंदाजी करतोय आणि त्याच्या विपक्ष खेळणारा संघ आपण पाहतोय इथला स्थानिक गोटवली 40 प्लसचा संघ बलाढ्य संघ आहे. एकामेकांसमोर जरूर ठाकलेले आहेत. कोण बाजी मारतो हे नक्कीच काही वेळाने कळेल, परंतु सध्या तरी वरचढ ठरलाय तो म्हणजे गोटवली 40 प्लसचा संघ. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. आपण पाहतोय डीप लॉंग ऑफ ला इथे फील्ड करतोय. तोपर्यंत 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय आणि 2 धावा जरूर मिळत्या तिसऱ्या धावेसाठी. 3 धावा इथे मिळतील. 3 धावा आणि षटक क्रमांक 4 अंतिम संपुष्टात येतंय. येस.
पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन रजिस्टर्ड आपण पाहतोय, त्याच्या अंतर्गत पाटण तालुका प्रीमियर लीग 2024 मध्ये आपण पाहतोय, ऐकतोय ही स्पर्धा PTPL. आणि या PTPLचा आजचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला कळेल संध्याकाळच्या सत्रामध्ये, त्यासाठीच हे चाललेली सगळी झुंज आपण आज दिवसभरात पाहणार आहोत. तर आपण पाहतोय आज शेवटचा दिवस आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला कळेल या चमचमत्या ट्रॉफीवर, क्रिस्टलची ट्रॉफी आपल्या समोर चमचमते. एकदा नक्कीच आमच्या कॅमेरामॅनला मी विनंती करेन की या चमचमत्या ट्रॉफीवर सुद्धा आपला कॅमेरा फिरवा आणि नक्कीच दाखवा ही चमचमती ट्रॉफी आज संध्याकाळी कोणाला मिळते, कोणत्या संघाला मिळते, कोणत्या संघ मालकाच्या हातात जाते. परंतु त्याचं उत्तर मात्र आपल्याला संध्याकाळीच मिळेल, कारण त्याच्यासाठी चाललेला हा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये. येऊया मैदानाच्या आत दुसऱ्या इनिंगसाठी. 27 धावा पाटण तालुका क्रिकेट 40+, पाटण तालुका 40+ या संघाने केलेला आहे आणि त्यांच्या विपक्ष जो लढतोय तो गोटोली 40+चा संघ 28 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे त्यांच्या समोर. 27 धावा त्यांनी धावफलकावर जोडलेले आहेत. यावेळेला पहिलं षटक असेल. या पहिल्या षटकासाठी गोलंदाज विनोद मनेरकर आणि स्ट्राईकला मात्र फलंदाज आपण पाहतोय, दोन जे फलंदाज आहेत प्रल्हाद स्ट्राईकला आणि सुभाष आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला. प्रल्हाद आणि सुभाष. यावेळेला मात्र आपण पाहतोय पहिला चेंडू चांगला आहे, त्याला सन्मान दिलाय आणि पहिल्या चेंडूवर मात्र कोणतीही मोहर लागत नाहीये. 28 धावांचं एक सोपं लक्ष, 4 षटकांचा खेळ म्हणजे 24 चेंडूंमध्ये 28 धावांची आवश्यकता. पुण्याचे एकदा आपण पाहतोय दुसरा चेंडू हाताळण्यासाठी अर्थातच गोलंदाज. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे, काय स्क्वेअर कट आहे, लाजवाब स्ट्रोक. आणि इथे मात्र पंचांचा निर्णय आमच्याकडे येईल. सर, एक धाव डीच्या स्वरूपात. येस, जली को आग कहते हैं, बुजी को राख कहते हैं, जो आग से बारूद बनते हैं उसी को गोट्या अंपायर कहते हैं. झुकेगा नहीं साला है. तर या वेळेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र नक्कीच एक चांगली लढत. 28 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला संघ. इथे धावसंख्या आहे धावफलकावर 1. यावेळेला स्ट्रोक मिस झालेला आहे, परंतु एक जरूर धाव मिळेल. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर एक धाव ऍड होईल. 2 धावा धावफलकावर पाहतोय. 28 धावांचं एक छोटस लक्ष. 2 धावा आपण पाहतोय मैदानात अर्थातच स्कोर बोर्डवरती. पुण्याचे एकदा गोलंदाज आपण पाहतोय विनोद मनेरकर तयार. या वेळेला चांगला चेंडू आतमध्ये आलेला तेज तरणार हा चेंडू, परंतु एक धाव जरूर मिळेल डीच्या स्वरूपात, कारण मागचं क्षेत्र आहे ना ते डी घोषित आहे, त्यामुळे एक धाव जरूर मिळेल. कदाचित आमच्या आज इथे आकर्षण म्हणून उपस्थित झालेले गोट्या अंपायर याला थोडंसं नक्कीच आमचे स्क्वेअर लेगचे पंच जरूर सांगतील आणि त्याचा निर्णय आमच्यापर्यंत जरूर येईल. परंतु सध्या एक धाव अर्च्यात 3 धावा धावफलकावर आपण पाहतोय. सावध सुरुवात आहे. येस, एक डिक्लेअर धाव. सुहास यावेळेला स्ट्राईकवर आपण पाहतोय. यावेळेला चांगला पुन्हा एकदा आत येणारा बॉल आणि इथे मात्र डिफेन्सच करावा लागला, कोणते प्रत्युत्तर नव्हतं, परंतु एक धाव जरूर मिळेल डीच्या स्वरूपात. ओ हो हो, काय आदा बघा. ओ हो हो हो, याला म्हणतात पंच गोट्या अंपायर. का प्रसिद्ध आहेत मित्रांनो, केदार जाधव बरोबर त्यांनी शिर्डीपर्यंत, शिर्डीपासून नंतर पुढचा प्रवास जेव्हा मैदानामध्ये जायचं होतं तेव्हा त्यांनी हेलिकॉप्टर मधून प्रवास केलेला आहे. केदार जाधव बरोबर 20 लाख लोकांचं फॉलोअर्स आहेत
20 लाख त्यांचे फॉलोअर्स आहेत असे पंच गोट्या अंपायर आपल्याला ऑनफिल्ड स्ट्राईक पंच पाहायला मिळतात. यावेळेला मात्र चेंडू जातोय झपकड स्पीड मध्ये आणि वेगवान गोलंदाज अर्थातच एक धाव जरूर मिळेल, परंतु इथे गोलंदाजी चांगली पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये धाव संख्या आलेल्या आहेत फक्त 5. जिंकण्यासाठी अजून 23 धावांची आवश्यकता असेल उर्वरित 3 षटकांमध्ये, म्हणजेच 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. तर आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे गोटवली 40+ फक्त 5. कोणताही गडी जरूर बाद नाहीये, परंतु 5 धावा आहेत. उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. गोलंदाज आपण पाहतोय दादासो करपे याला यावेळेला ड्राईव्ह चांगला आहे. 1 धाव मिळते. लॉंग ऑफला फील्ड होतले आणि ती फेक करेपर्यंत 1च धाव मिळेल. 6 धावा धावफलकावर. एकेरी दुहेरीवर सध्या सावध पवित्र आहे मला वाटतं 40+ चा या गोटवली 40+ संघाचा, परंतु इथे नंतर त्याचे मनसुबे नक्कीच असतील की शेवटपर्यंत मॅच घेऊन जायचं नाही, काहीतरी आक्रमण केलं जाईल. आणि हो पाहिलं आक्रमण चढवलंय. येतोय षटकार. मगाशी ज्या गोष्टीचा उल्लेख केलाय 6 धावांसाठी. हो बघा परत एकदा गोट्या दादाची आदा. लेग बायचा इशारा. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. आज मात्र आपण पाहतोय या ग्राउंड मध्ये आदाच आदा पाहायला मिळतील, ती म्हणजेच गोट्या दादा. यावेळेला पुन्हा एकदा दादासो तयार. स्ट्रोक मिस टायमिंग झालाय, परंतु डीच्या झोन मध्ये जातोय पुन्हा एकदा बॉल, त्यामुळे 1च धाव मिळेल. येस 1 धाव. एका धावाने 15 धावा धाव फलकावर. 15 धावा. 1 षटकार आला आणि पूर्ण सामन्याची षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आल्यानंतर धावसंख्या आहे 15. गडी मात्र बाद नाहीये. जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता असेल, परंतु यावेळेला आपण पाहतो मैदानामध्ये सुहास ज्याच्या बॅटमधून ओके 1 बॉल शिल्लक आहे, कारण इथे थोडंसं आमच्या गुणलेखाकडून आम्ही नक्कीच त्याच्याकडून आम्ही करेक्शन करून घेतले. त्यांनी सांगितलं षटक संपलंय, परंतु 1 शिल्लक होता बॉल. हो यावेळेला आपण पाहतोय मोठा स्ट्रोक आलाय. हवेत आहे बॉल. त्या बॉल खाली मात्र फिल्डर येतोय, झेल घेतोय आणि इथे परतावं लागतंय. पहिला हात बसतोय. धावसंख्या आहे 14.
मी नेक्स्ट मॅच साठी विनंती करतोय आरबी डेव्हलपर्स आणि त्याच्या विपक्ष गोपीदादा प्रतिष्ठान या दोन्ही संघ नायकांना माझी विनंती असेल की आपण टॉस का बॉलच्या बंचावर यायचं आहे. लवकरात लवकर ही मॅच संपायच्या अगोदर आपला टॉस केला जाईल आणि टॉस करणं गरजेचं आहे, कारण जसा टॉस होईल जशी मॅच संपेल लगेच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जो काय आपला निर्णय असेल आपल्याला संघ घेऊन मैदानाच्या आत उतरायचा आहे. तर येऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14, 1 गडी बाद. सुहास मात्र अजून आपण पाहतोय मैदानाच्या आत ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आलेला आहे. नवीन फलंदाज प्रकाश मैदानाच्या आत. सुहास आउट झाले ना, तर सुहास आउट झालेले आहेत आणि प्रल्हाद आपण पाहतोय यावेळेला प्रकाश यांच्या बॅटमधून आलेला हा स्ट्रोक इथे ऑन साईडला आपण पाहतोय. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला. पंचांचा निर्णय येणं बाकी असेल त्यामुळं आम्ही आता सांगू शकत नाही. येस, पंचांची वेगळी आदा आणि इथे एक बोट आकाशाकडे. सर काय? येस, 6 धाव्यांसाठी षटकार. 22 धावा धावफलकावर आपण पाहतोय. आता मात्र 6 धावांची आवश्यकता. यावेळेला अपील केल्या जात आहे पंचांकडे आणि पंचांनी मात्र ते दा दिले. त्या अपीलला उचलून धरलंय. इथे बाद व्हावं लागतंय. योगेश दादा हे परतीच्या प्रवासाला आपण पाहतोय आणि धक्का क्रमांक मात्र 3रा आपण पाहतोय. तर आपण पाहतो यानंतर होणार सामन्याची इथे नाणेफेक केली जाईल. अजय डिसले यांच्या माध्यमातून इथे नाणेफेक केली जाईल. कॉल कोण करते? तर आपण पाहतोय आरबी टेल्स याचा कॉल हेड आलाय आणि आम्ही तर नक्कीच टॉस जिंकला, नाणेफेक जिंकले. नाणेफेक जिंकून काय निर्णय असेल? बॅटिंग नक्कीच फलंदाजी करतात. प्रथम तर फलंदाजी करत असताना कितीपर्यंत धावा उभारण्याचं आपण हे करणार? 40+. 40+ आव्हान ठेवण्याचा ताकद दाखवली आणि नाणेफेकीचा कौल आपल्या बाजून नाही राहिलंय. तर नाणेफेक जिंकला असता तर काय आपला निर्णय असता? निर्णय आमचा पण फिल्डिंगचाच असता. दुसरी गोष्ट कमी धावांमध्ये आता रोखावं लागेल.
नक्कीच नाणेफेक जिंकलं तर हरलं तरी पण निर्णय आपल्या बाजूने लागलाय. शुभेच्छा असतील दोघांनाही यानंतरच्या मॅचसाठी. तर माझ्यासोबत जोडले गेले अजय यांचंही आभार असेल. वळूयात मॅचकडे. ओव्हर टू सूर्यकांत दादा. यावेळेला आपण पाहतोय नवीन फलंदाज राजू मैदानाच्या आतमध्ये आणि डॉट बॉल येतोय. एक षटकार लगावला गेला, त्याच्यासाठी नाराज स्वतः झालाय आपण पाहतोय सुनील. परंतु या वेळेला मात्र 6 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता. 22 धावा आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. मित्रांनो, नेहमीच आपण पाहतो ऐकतोय की या क्रिकेटच्या पटलामध्ये की चांगले स्टार होऊन गेले म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये, अर्थातच बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये. परंतु अंपायरमध्ये स्टार कोण असेल तर आमचे गोट्या अंपायर. आज मात्र आमच्या सहा बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. 22 धावा आहेत धावफलकावर. योगेश यावेळेला स्ट्राईकवर आणि नॉन स्ट्राईकला राजू असतील. प्रकाश आहेत. यावेळेला आपण पाहतोय प्रकाशच्या बॅट मधून येतोय एक धावेची नक्कीच भर पडते. दुसऱ्या धावेसाठी फ्लॅम्बिंग पाहायला मिळते इथे. स्वामींच्या हातामधून चेंडू निसटल्यानंतर 2 धावा घेतल्या जातात. या वयामध्ये सुद्धा बघा कॉल चांगला दिलाय. 2 धावा घेतल्या जात आहेत. धाव संख्येत बदल होईल. 24 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये 4 धावांची आवश्यकता. रंगतदार सामना जरूर पाहायला मिळतोय कारण 40+ सामना आहे, प्रेक्षणीय सामना आहे. परंतु या सामन्यामध्ये सुद्धा रंगत आलेली आहे. येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये 4 धावांची आवश्यकता. 24 धावा धावफलकावर सध्या आपण पाहतोय. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. परंतु सध्या स्ट्राईकवर प्रकाश आणि त्याच्या जोडीला राजू आपण पाहतोय. हे 2 40+ खेळाडू आहेत. स्ट्रोक चांगला मारण्याचा प्रयत्न झाला परंतु इथे आपण पाहतोय 1 धाव जरूर मिळेल डीच्या स्वरूपात आणि एका धावेने 25 धावा. आता फक्त जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. 3 धावा 4 बॉल शिल्लक असतील. नक्कीच सर, या ठिकाणी 40+ क्रिकेट आपण पाहता. 1 धावे आरोग्यासाठी आणि त्या आरोग्याच्या धावेसाठी आपण पाहता 40+ क्रिकेट खेळलं जातं. ओव्हर टू सर. नक्कीच कारण ब्रीद वाक्यच आहे आपल्या नवी मुंबई 40+. यावेळेला मात्र मिड ऑफला इथे झेल सुटला गेलाय. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चाललाय आणि तो यशस्वी होतोय का तर येस होय. आणि पंच सांगतायत नॉट आउट. ही आदा आहे आमच्या गोट्या अंपायरची. नक्कीच आपण पुढे जसे जसे सामने येतील आपले सेमीफायनल फायनलला नक्कीच गोट्या अंपायर आपली आदा वेगळी आदा अजून दाखवतील. अजून आपले डान्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतील. यावेळेला मात्र 2 धावेने धावसंख्या आता मात्र स्कोर लेवल झालेली आहे. 27 धावा झालेल्या आहेत. एका धावेची फक्त गरज आहे येणाऱ्या 3 बॉलमध्ये. येणारे 3 बॉल जिंकण्यासाठी 1 धावाची आवश्यकता असेल. गोठवली 40+ हा संघ आपण पाहतोय चेस करतोय, अचीव करतोय हे लक्ष्य आणि ते आता मात्र थोडंसं सोपं झालेलं आहे लक्ष त्यांच्यासाठी कारण 3 बॉलमध्ये फक्त 1 धावांची आवश्यकता आहे. फॉरवर्ड शॉट लेगला सिली पॉइंटला तैनात आहेत खेळाडू परंतु आता मात्र सिली पॉइंट मधून सिली पॉइंट मधून काढून फ्लाइंग स्वीपला मात्र टाकलंय त्या प्लेयरला. यावेळेला फेकून दिलंय. आता मात्र येतोय 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार.
नितेश पवार आपण यायचं पुढच्या मॅचसाठी समालोचन करण्यासाठी. नक्कीच आपण गोट्या अंपायरना सुद्धा पाहू त्याच्यानंतरच्या मॅचमध्ये. आणि आज नक्कीच एक मेजवानी संडेची आहे, पर्वणी आहे. आज आपल्या समोर बी असं बडे इंटरनॅशनल पंच गोट्या अंपायर आहेत, त्यांच्या जोडीला आमचे सुद्धा नितीन पवार आहेत आणि रोशन कुमार उर्फ पिंट्या, तसेच आमचे ठाकूर सर हे सुद्धा उपस्थित आहेत. तर अशी ही 4